कॅनरा बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, शून्य बॅलन्सवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कॅनरा बँकेची मोठी घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत व्यवस्थापनाची रंगीत तालीम. एनडीआरएफच्या पथकानं प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं. अहिल्यानगर जिल्ह्यात आढळले 2 कोरोनाबाधित रुग्ण. एका जणावर शहराच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू तर दुसऱ्याला पुण्याला हलवण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांची माहिती. यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यातील तलावात फोरमार्क वाघिणीनं बछड्यासह भरवली मस्तिकी पाठशाला. वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर कडाडले. पावसामुळे भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं भाजीपाल्याची आवक घटली. पावसामुळे तलावातून काढला 10,000 क्युबिक गाळ पुन्हा तलावात गेल्यानं पुणेकरांच्या लाखो रुपयांच्या कराला चुना लागलाय. या प्रकरणामुळे महापालिकेचं नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर आले. महिलांप्रमाणे पुरुषांना देखील एसटी प्रवासात सवलत देण्यासाठी नवी योजना सुरू. आगाऊ तिकीट आरक्षणावर 10 ते 15% सवलत. फ्लेक्स फेअर योजना एसटीच्या वर्धापन दिनी सुरू होणार असल्याची माहिती. नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाऊन सुरू. महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. तर कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार. उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढणार. पुणे विमानतळावरून आणखी 15 विमानांना उड्डाणासाठी मंजुरी. विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार आहे. रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. सुमारे 1,500 पोलिसांचा बंदोबस्त. इतर जिल्ह्यातून मागवला अतिरिक्त पोलीस बंदोबस्त. वैष्णवी प्रकरणानंतर मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता. अहिल्यानगरमध्ये पार पडली बैठक. आचारसंहिता तयार करून संपूर्ण समाजात अंमलात आणण्याचं आवाहन. वसईतील पाचूबंदर येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात 1 जुलै ते 31 डिसेंबर पर्यंत प्रशिक्षण वर्ग. वर्गासाठी 30 जून पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार. केवळ 22 विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. अमरावतीमध्ये छत्री तलाव येथे शोध आणि बचाव पथकाकडून मॉक ड्रिल. पूर परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीनं मॉक ड्रिलमध्ये मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिका. अमरावतीमध्ये 482 गावांना पुराचा धोका. रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण खरं तर भरलेलं आहे. पहिल्यांदाच मे महिन्यात शीळ धरण हे 100% भरले. जायकवाडी धरणात अद्याप 30% पाणीसाठा शिल्लक. अहिल्यानगर आणि नाशिकच्या 25 धरणातही 24% पाणीसाठा शिल्लक. उजनी धरणाची पाणी पातळी 45 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात वाढली. उजनी जलाशयात 78 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध. मुंबई महापालिकेची मुंबईतील 134 अति धोकादायक इमारतींना नोटीस. इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतर करण्याची नोटीस. तर पावसाळ्यात इमारती कोसळण्याची खरं शक्यता. ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का. 1 दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. 13 वर्षांच्या 1 दिवसीय कारकिर्दीत मॅक्सवेलनं 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे 4,000 धावा केल्या. चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये पीएसजी संघाचा विजय. संघाच्या विजयानंतर चाहत्यांचा जल्लोष. तर पीएसजी चाहत्यांच्या जल्लोषात दोघांचा मृत्यू. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर. दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद. तर आरोग्य मंत्रालयाची माहिती. गेल्या 24 तासात दिल्लीत 47 रुग्णांची नोंद. कोल्हापूरमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू. कोरोनाबाधित महिलेला मधुमेह, किडनीसारखे आजारही होते. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12वर. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात. राज्यात गेल्या 24 तासात 65 नवीन कोरोना रुग्ण. सर्वाधिक 25 रुग्ण पुण्यात. मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 रुग्ण. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणेंना उद्या कोर्टात हजर करणार. दोघांविरोधात बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर. 760 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी.
सोन्याचा भाव 9,730 रुपये प्रति ग्रॅम तर चांदीचा भाव प्रति तोळा 1 लाख रुपये. सोनं चांदीच्या भावात वाढ. दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. प्रति किलो 50 पैसे महागलं. घरगुती गॅस पाईपलाईन दर मात्र 49 रुपये प्रति युनिटवर स्थिर. बीएडसाठी आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार. विद्यार्थ्यांना 15 जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे तर 20 जुलैला परीक्षा देखील घेण्यात येईल. वाशिममध्ये मुसळधार पाऊस. योग ऋषी फार्मामधील पेरूच्या बागेचं नुकसान. शिवशंकर या युवकाकडून 1 एकरवर पेरूची लागवड करण्यात आली होती. अमरावती जिल्ह्यात 6,91,000 हेक्टरवर होणार पेरणी. कृषी विभागाकडून खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू. रासायनिक खताची 1.43 मेट्रिक टन मागणी पूर्ण. पावसामुळे यवतमाळमधील शेतीची कामं रखडली. पावसामुळे शेतकऱ्याच्या उन्हाळी पिकांचं नुकसान. ज्वारी, भुईमूग, तीळ या उभ्या पिकांचं नुकसान झालं. लोकशाही मराठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील रोहना जिल्हा या ठिकाणी बांधावरून घेतला नुकसानीचा आढावा. खरीप हंगामात भात बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची लगबग. पावसाळ्यात लागणाऱ्या भात बियाणांसाठी शेतकऱ्यांची आत्ताच गर्दी. वसईत केळीच्या बागेतील फणसाच्या झाडाला 3 फणस. 1 54 किलो 500 ग्रॅम वजनाचा तर 2 30 ते 40 किलो वजनाचा. धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादनासाठी एआयचा वापर केला जाणार. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवमध्ये पहिला प्रोजेक्ट. पायलट प्रोजेक्टसाठी उपळा गावाची निवड. खानदेशातील बाजारात केळीचे दर स्थिर. गेल्या 7 ते 8 दिवसात केळीची आवक कमी मात्र दर स्थिर. तर कमाल दर 2,600 तर किमान दर 1,400 रुपये प्रति क्विंटल. जून महिन्यात कांद्याची आवक कमी राहण्याची शक्यता. पावसामुळे गेल्या 2 आठवड्यात कांद्याची आवक घटली आहे. वाशिममध्ये पाऊस थांबल्याने हळद पॉलिशच्या कामाला वेग. ट्रॅक्टरवर जोडलेल्या पॉलिश मशीनच्या सहाय्यानं हळद पॉलिश केली जाते. त्यामुळे हळदीला पिवळेपणा येऊन चांगले दर मिळतात. हिंगोलीत पावसामुळे बोअरवेलला पाणी उपलब्ध असल्याने ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने हळद लागवडीला सुरुवात. तुरीचे बाजार शुल्क चोरी करणाऱ्या आयातदारांवर मुंबई बाजार समितीच्या दक्षता पथकाची कारवाई. आयातदारांवर 1,11,00,000 रुपयांचा दंड. यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारकडून 14 पिकांचा हमीभाव घोषित. धानाच्या एमएसपीत खरं तर केवळ 69 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांची यावर्षी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जिल्ह्यात 2.25 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड. यंदा ऊसाचे लागवडीत खरं तर 25% वाढ. 1,26,96,000 टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज. यंदा पीक कर्ज वाटपात शासनाकडून घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपात एकूण 1,000 कोटी रुपयांची घट. छत्रपती संभाजीनगरात खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी 10 भरारी पथकं तैनात. कृषी विभागाकडून आतापर्यंत 44 दुकानांचे परवाने रद्द. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. पुण्यातील रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणी डॉक्टर अजय तावरेला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुणे सत्र न्यायालयाने वाढवली पोलीस कोठडी. अधिकाऱ्यांवर मासे फेकून मारल्याचं प्रकरण. मंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता. पुराव्यानुसार राणेंसोबत असलेल्या लोकांनी अधिकाऱ्यावर मासे फेकले. यामुळे या प्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता. हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा. शिरसाटांचा उद्विग्न सल्ला. राज्यात पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंचा मोठा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना.
3 जूनला गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर येण्याची मंत्री पंकजा मुंडेंची नागरिकांना विनंती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्या, अनिल देशमुखांची मागणी. तर जनतेसह उमेदवारांना निवडणुकीची वाट. राज्यात निवडणुका लवकरच होणार, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. प्रशासनाकडून पालिकेची लूट होत असल्याचा आरोप. स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले, अर्थ खात्यातून हे पैसे गेले आहेत, त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा आरोप. आगामी निवडणुकीसाठी भाजप सज्ज, उद्याही निवडणूक लागली तरी भाजप तयार, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. रणजित कासले रोज नवनवीन खुलासे करतो, कासले विरोधात सीबीआय चौकशी लावा, करुणा मुंडेंची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात लवकरच पर्याय मार्ग होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचे निमित्त गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र. कोल्हापुरात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घेण्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. पालकमंत्र्यांकडून मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा. सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नकलेला मंत्री भरत गोगावले यांचं उत्तर. कार्यक्रमात गोगावलेंनी अभिवादनाचा स्वीकार करताना हातातील नॅपकिन हातात धरून फिरवला. बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून तटकरेंचं नाव, आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर निशाणा. पंडित उपेंद्र भट यांनी घेतली आशा भोसले यांची भेट. उपेंद्र भट यांना 75 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी घेतली भेट. येत्या 8 दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका. स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका. राज्यात 6 ठिकाणी सिडसा केंद्र उभारलं जाणार. कृषी केंद्रासाठी अर्थसंकल्पात 90 कोटींची तरतूद केली जाणार, वित्तमंत्री अजित पवारांची माहिती. नांदेडमध्ये आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या जनता दरबाराचं आयोजन. तर बोंढारकरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. बदलापूरमध्ये डिजिटल मीटर, नागरिक खरंतर आक्रमक झाल्याचं चित्र. तर महाविकास आघाडीकडून महावितरण विरोधात आंदोलन करण्यात आले. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या 9 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू. उपोषणस्थळी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली भेट. तर जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफण नदीपात्रात सोडण्यात यावं यासाठी उपोषण सुरू. MF हुसेन यांची 25 चित्र. 17 वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धुळखात पडून आता होणार लिलाव. सिक्कीममध्ये पावसाचा कहर, आर्मी कॅम्पवर भूस्खलन, 3 जणांचा मृत्यू, 9 जवान बेपत्ता, 1500 पर्यटक अडकल्याची माहिती. युक्रेनच्या ऑपरेशन वेबमध्ये रशियाच्या अतिमहागड्या विमानांचा कोळसा. एका विमानाची किंमत 3000 कोटी रुपये. रशियाच्या वायुदलाची तब्बल 41 लढाऊ विमानं नष्ट. बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो. आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरं. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सहकुटुंब बद्रीनाथ धाम येथे घेतलं दर्शन. हरिद्वारमध्ये गंगा आरतीत देखील घेतला सहभाग. आसाम काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गौरव गोगोईंनी स्वीकारली. तळागाळातील कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या अभिप्रायानुसार काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल, गोगोईंचं वक्तव्य. केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात 270 वर्षांनंतर होणार महाकुंभभिषेक. ही विधी 8 जूनला पार पडणार. खासदार राहुल गांधी 2 दिवसांच्या भोपाळ आणि चंदीगड दौऱ्यावर. उद्या भोपाळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तेलंगणा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी. स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहीदांना शहीद स्मारक येथे पुष्पांजली अर्पण.
अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू होणार. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे यात्रा सुरू करण्यात येणार. माफक दरात आरामदायी रेल्वे प्रवास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे घेतली पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना यांची भेट. तर परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही घेतली भेट. पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलासियोस यांनी नवी दिल्लीत राजघाटावर वाहिली पुष्पांजली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली खासदारांचे शिष्टमंडळ लायबेरियातील मेनोरोविया दौऱ्यावर. तर शिष्टमंडळात खासदार मासुरी स्वराज सहभागी. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचे शिष्टमंडळ इजिप्त दौऱ्यावर. कैरो विमानतळावर इजिप्तमधील भारताचे राजदूत सुरेश के रेड्डी यांच्याकडून शिष्टमंडळाचे स्वागत. पुण्यात मद्यपी वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई. 4 महिन्यात 1700 वाहन चालकांवर कारवाई. कल्याणमध्ये ताल बारमध्ये अश्लील डान्स. पोलिसांकडून 6 महिला गायकांसह 23 जण ताब्यात. पोलिसांकडून 28,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अवैध प्रकारे नर्स स्टाफची नियुक्तीसाठी 20 लाख रुपये. तर राज्यात 2018 पासून गैरप्रकार सुरू असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगर महिला अत्याचार प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल. विवाहितेला घरात डांबून 17 ठिकाणी दिले होते चटके. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री. मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाकडून छापे टाकत 21 पूजेचे ताट आणि फळांचे कॅरेट देखील जप्त करण्यात आले. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात अनधिकृतपणे खरंतर या खात्याने भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुसद कृषी विभाग आणि पंचायत समितीची कारवाई. हाऊसफुल 5चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून पहिल्या 13 तासातच चित्रपटाची 24,000हून अधिक तिकीटं प्री बुक. सध्या सगळीकडे हाऊसफुल 5ची चर्चा. द फुगडी डान्स गाणं पाहून चाहते दिवाणे. तर अक्षय कुमार नाना पाटेकरांचा फुगडी घालतानाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.